करकममध्ये धाडशी चोरींच्या मालिका सुरू आहेत. नेमकं काय घडलं काय ते पाहण्या अगोदर आपण A10 मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा अशाच प्रकारच्या ताज्या व सनसनाटी महत्त्वाच्या अपडेट. तर करकम परिसरात चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. 27 खेड्यांच्या सुरक्षेसाठी करकम पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आलेली आहे. अशामध्ये करकम पोलीस स्टेशनचा स्टाफही मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना रात्रीची गस्तही बऱ्या प्रमाणात सुरू असून चोर पोलिसांना आव्हान देत असल्याचे दिसून येत आहे. या घटनांनुसार कारण 15 दिवसामध्ये 2 चोरीच्या घटना घडलेल्या आहेत व तसेच सोमवारी ही एक घटना घडली होती. ती काय झालं नेमकं आपण पाहणार आहोत. तर काल रात्री चोरट्यांनी अन्नपूर्णा सुपर मार्केट जळोली चौका येथील धाडशी चोरी केली. तसेच साधारणतः 15 दिवसाच्या आसपास डॉक्टर प्रदीप देशमुख यांच्या घरातही चोरीची घटना घडल्याने करकम परिसरामध्ये खळबळ उडाली होती. याशिवाय सोमवारी भरलेल्या आठवडा बाजारामध्ये नागरिकांचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना समोर आलेली आहे. यापूर्वी कनकंबा चौकामधील मोठ्या चोऱ्यांचा तपास तसेच भोसेपाटी येथील काही वर्षांपूर्वी कापड दुकान फोडले होते. त्याही चोऱ्यांचा काही तपास लागलेला नाही असल्याची माहिती मिळत आहे. अशातच घटनास्थळी काल नेमकं काय घडलं हे आपण पाहणार आहोत. तर घटनास्थळी असं समजतंय की वाहन एक लावून त्या वाहनामध्ये धाडसाने चोरट्यांनी चोरी केलेली आहे. आर्कस यांच्या सुपर मार्केटमधून चोरी झालेली आहे. तसेच त्यांच्या दुकानचा पुढचा पत्रा, शटर, पाठीमागून पत्रा असं 3-4 ठिकाणावरून त्यांचं पत्रा तोडल्याचे माहिती मिळत आहे व पत्रा कापून दुकानाची चोरी केलेली आहे. त्यांच्या दुकानामध्ये CCTV कॅमेरा होता. तो CCTV कॅमेराही बंद पाडला व DVR सुद्धा चोरून नेला असल्याची माहिती मिळत आहे. सलग 15 दिवसाच्या आसपास घडलेल्या चोऱ्यांमुळे करकंबमध्ये व्यापारी व नागरिकांमधून चिंतेचे वातावरण आहे. या बाबतीत जिल्हा परिषद सदस्य आदिनाथ देशमुख यांनी घटनास्थळी पाहणी करून अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून तपास लवकरात लवकर करावा व नागरिकांनी ही सतर्क राहावे असे आवाहन केले. तसेच करकंब पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक लंगोटे साहेब यांनी या ठिकाणी जाऊन घटनास्थळाची पाहणी केलेली आहे व करकंब पोलीस स्टेशनचा स्टाफही घटनास्थळी पाहणी करत आहे व CCTV फुटेजही तपासत आहे. साधारणतः ही घटना मध्यरात्रीच्या आसपास घडल्याचे माहिती मिळत असून या घटनेत प्रत्यक्ष दुकानदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार 1,84,000चा माल गेल्याचे साधारण समजत आहे. या दुकानामधून 50 तेलाचे बॉक्स, ज्वारी, पॅराशूट व स्टेशनरी, रोख काय असेल ते साहित्य व असे साधारण या दुकानामधून चोरी झालेली आहे. अशा चोऱ्यांचा जर लवकरात लवकर तपास न लागल्यास चोरांचे मनोबल अधिक वाढू शकते व लवकरात लवकर चोरींचा तपास व्हावा असे व्यापारी वर्गातून मागणी होत आहे. काही दिवसापूर्वी घडलेल्या घटनेचा अवघ्या 3 तासात तपास लावणारे अधिकारी याही घटनेचा तपास लावतील अशी ग्रामस्थातून अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच या घटनेचे वृत्त समजतात करकंब परिसरामध्ये व्यापारी वर्गामध्ये दहशतचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीची गस्त अधिक प्रमाणात वाढवावी अशी ही मागणी होत आहे.